पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईतील झाडं कोसळण्याच्या दुर्घटनांवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी गार्डन सुपरिटेंडेंट जितेंद्र परदेशींवर हल्लाबोल केलाय. झाडामध्ये कॉन्क्रीट भरा असं परदेशी म्हणतात. असा माणूस आपण गार्डनर सुपरिटेंडेंट म्हणून ठेवणार का, असा संतप्त सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय. लोकशाही मराठीनं सर्वात आधी हा मुद्दा उपस्थित करत आवाज उठवला होता आणि त्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडेंनीही टीकास्त्र डागले. झाडाची मुळं किती खोलवर आहेत हे न पाहता फांद्या तोडतायत. झाडांबाबत सर्वे करण्याबाबत 2024 मध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलं होतं. खरं तर डू द नीडफुल असा शेरा त्यावर होता आणि तरी सुद्धा जितेंद्र परदेशी पत्रावर बसून राहिले. 2026 पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही असं देखील देशपांडे म्हणाले. मुंबई झाडे कोसळण्याच्या घटनांवरून लोकशाही मराठीनं सुरुवातीपासून मुद्दा लावून धरलाय. झाडे कोसळल्यानं निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय, तरीही गार्डन सुपरिटेंडेंट जितेंद्र परदेशींवर कारवाई झालेली नाहीये. याबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांना विचारलं असता त्यांनी जबाबदारी झटकत परदेशींना अभय देण्याची भाषा केली. आता परदेशींवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली असून लोकशाही मराठीनं सुरुवातीपासून हा मुद्दा उपस्थित करत परदेशी यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली. खरं तर चेंबूरमधली जी घटना घडली, झाड पडून एका चिमुकल्याचा जीव गेला, त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार अनेकदा झालेले आहेत. तरी सुद्धा त्या पदावरती गार्डन डिपार्टमेंटचे जे सुपरिटेंडेंट आहेत जितेंद्र परदेशी यांच्यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. पण खालचे जे अधिकारी आहेत त्यांना नुसतं निलंबित केलं जातं. काय वाटतं? आता जिथे झाड पडलं, तुम्ही जर अशा पद्धतीने कंपाऊंडर नेमणार असाल, लाकूड तोडे नेमणार असाल, ज्यांना झाडाचं नॉलेजच नाहीये की काय झाडाचं झालंय, कुठे काय, जर गार्डन सुपरिटेंडेंट त्यांच्या टेंडरमध्ये म्हणत असतील की जी झाडं कमजोर झाली आहेत किंवा हॉलो झाली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट भरा नाही तर फोम भरा, अशा लोकांची काय खेटराने पूजा करायला पाहिजे? ह्याला कोणी गार्डन सुपरिटेंडेंट बनवलं? जर ह्यांना साधं एवढी अक्कल नसेल, अशा लोकांचं काय करायला पाहिजे? तुम्ही ज्या पद्धतीत आरोप करतायत तशाच पद्धतीची काही माहिती आरोप नाही, मी पुराव्यासकट दाखवतो. आणि माझं टेंडर नाही, टेंडर कॉपी आहे ही महानगरपालिकेची, माझी थोडी आहे. हेच प्रश्न आम्ही जेव्हा आयुक्त अश्विनी भिडे यांना विचारले पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, त्यांनी हात झटकून लावलेले आहेत. 15 वर्षापासून जितेंद्र परदेशी याच पदावरती आहे, यावरती देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांची जी एक खासियत आहे की बिल्डर लोकांना ट्री कटिंगची एनओसी नियमात बसवून द्यायची, त्या खासियतमुळे आजपर्यंत टिकलेत ते. काय वाटतं, अभ्यास नसलेल्यांना टेंडर दिले जातात, हे वर्षानुवर्ष असं टेंडर दिले जातात ही वेगळी गोष्ट. अभ्यास नसलेल्यांना टेंडर काढणाऱ्यांचा पण अभ्यास नाहीये. मला असं वाटतं हे अतिशय दुर्दैव आहे महानगरपालिकेचं. आमचे निश्चितपणे नगरसेवक याचा पाठपुरावा करतील. आमचे गटनेते आज माझ्याबरोबर होते, यशवंत किल्लेदार. निश्चितपणे आयुक्तांना याचा जाब विचारू. प्रतीक गुप्ता, मीनाक्षी मात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.